हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. आज आहे चिल्ड्रन्स डे भारतातला. आणि चिल्ड्रन ही कॅटेगरी आता हळूहळू लोप पावली असं मला वाटायला लागले आत्ताच्या जनरेशनकडे बघून. कारण लहान मुलं म्हणजे कशी निरागस आणि मग थोडंसं सांगेल ते ऐकणारी आणि अशी क्यूट वगैरे असं काहीतरी आपल्या वेळी होतं. आता हे निरागस तर आता शब्दच पूर्णपणे अस्तित्वातच राहिलेला नाही आहे. क्यूट थोडेसे असतात आणि ऐकणारे वगैरे तरी काही प्रश्नच नाही, त्याचा काही संबंधच राहिलेला नाही आहे. आता याच्यामध्ये मी जेव्हा ऑब्झर्व करते तेव्हा जे पॅरेंट्स आपलं तारुण्य आनंदात घालवतात, मुलांच्या हातात मोबाईल गॅजेट्स त्यांना पाहिजे ते मागून त्या मुलांचं लहानपण आनंदात चाललंय त्यांच्या पद्धतीनं आणि पालकांचं तरुणपण आनंदात चाललं आहे त्यांच्या पद्धतीनं आणि दोघंही आपल्या आपल्या जागी सुखी आहेत. आता याचा भविष्यकाळ काय होणार आहे तर म्हातारपण अतिशय दुःखदायक होणार आहे आणि त्या मुलाचं तरुणपण अतिशय त्रासदायक होणार आहे. कारण अर्थातच अशा मुलांकडून आउटपुट काहीच मिळणार नाही. आपल्याकडं असं होतं की तरुणपण म्हणजे आपल्या मुलांवर पूर्णपणे काम करायचं, त्यांच्या मागे लागून एक उत्तम व्यक्ती घडवायची आणि मग म्हातारपणी जसं आपल्याकडे म्हणतात शेवटचा दिस गोड व्हावा, म्हणजे आपला जो उत्तरार्ध आहे तो आपण आपल्या मुलांची प्रोग्रेस, त्यांची एकूणच सगळ्या चांगल्या चालणाऱ्या गोष्टी बघून आपण सुखात राहायचं आणि ती मुलं सुद्धा खूप आनंदात राहतात. हा काळच आता असं राहणार नाही असं वाटायला लागलंय. कारण पॅरेंट्स जे आहेत ते मुलांना मुलं राहून देत नाही आहेत. मुलं म्हणजे भरपूर खेळणारी, भरपूर बडबडणारी, भरपूर रडणारी, भरपूर हसणारी, दिसल ते गोष्ट, हे काय आहे, ते काय आहे, ह्याला काय म्हणतात, ह्याचं काय करायचं, हे मला करून बघायचं, ते मला करून बघायचं आहे, ही जी असतात की जी अक्षरशः सळो की पोळो करून सोडतात, ज्या मुलांच्या घरातल्यांना 24 तास कमी पडतात, ती खरी मुलं. आता ह्या अशी मुलं जेव्हा आपल्याला पाहिजे असतात तेव्हा घरातलं वातावरणही तसं लागतं. घरामध्ये त्यांच्याबरोबर कोणीतरी लागतं, त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देणारं कोणीतरी लागतं, तेवढा स्टॅमिना असणारी व्यक्ती लागतं. जर वयाच्या तुम्हाला 35-40व्या वर्षी जर पहिलं मूल होणार असेल तर तुमच्यात तेवढी फिजिकल कपॅसिटी राहत नाही, तुमच्यात तेवढी मेंटल कपॅसिटी राहत नाही. त्या मुलाबरोबर भरपूर खेळावं लागतं, भरपूर बोलावं लागतं, भरपूर मजेमजेच्या गोष्टी कराव्या लागतात, भरपूर उभारावं लागतं, भरपूर वाकावं लागतं आणि तेव्हा मग ते मुलासारखं वाटतं. फारसं काही नाही करायचं, मुलांना मुलांसारखं राहून द्यायचं, तरच ते उद्या थोडी नॉर्मल मुलं आणि नॉर्मल ह्युमन बिईंग म्हणून डेव्हलप होतील. एवढंच फक्त सांगायचं आहे. बाकी हॅपी चिल्ड्रन्स डे. आपल्या मुलांना मुलांसारखंच वागवा, एक मशीन आणि रोबोटसारखं त्यांना बनवू नका, ही एकच रिक्वेस्ट.